मकर राशी नवीन अध्याय सुरू. कर्म संपलं, आता आयुष्य बदलणार. मकर राशीच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू. कर्म संपलं, आता नशीब चमकणार. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या आयुष्यातील नव्या पहाटेबद्दल. आपण वर्षानुवर्ष केलेले कष्ट, घेतलेले कष्ट, त्या परीक्षा आणि तरीही जरा उशिरा मिळालेले फळ, आजपासून हा प्रवास बदलायला निघाला आहे. कर्म संपलं, नवीन अध्याय सुरू. प्रेम, करिअर, पैसा, आरोग्य, कुटुंब, प्रति क्षेत्रात नशीब नव्याने साथ देताना दिसणार आहे. या भागात आपण जाणून घेऊया कोणते अडथळे आता कायमचे दूर होणार आहेत, कोणत्या संधींना त्वरित पकडायचं आणि कोणत्या गोष्टी सवयी तुमच्या सुवर्णकाळ आणखी वेगाने पुढे ढकलतील, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे. मकर राशीचा प्रवास नेहमी संघर्षमय राहिला. लहानपणापासून जबाबदार या कष्ट, त्यामागे अडचणी यांनी या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव घडवला आहे. जेव्हा इतर लोक सहज मिळवतात, तेव्हा मकर राशीचे लोक प्रत्येक गोष्ट मेहनतीने कमवतात. हीच त्यांची ओळख आहे. पण अनेकदा त्यांना प्रश्न पडतो की इतक्या मेहनतीनंतरही यश उशिरा का मिळतं. हे खरं आहे की मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे त्याचे कर्म नेहमीच कठीण परीक्षा घेतात. पण आता तो काळ संपत आहे. आयुष्यात आलेल्या संघर्षाचे दिवस मागे जातील आणि तुमच्यासमोर उजाडेल नवीन पहाट, सूर्यप्रकाश. तुमचं जीवन एक नव्या सुरुवातीचं सज्ज आहे, जिथे जुने बंध तुटतील आणि नवीन दरवाजे उघडतील. आर्थिक क्षेत्रात मकर राशीच्या लोकांसाठी नेहमीच पैसा मोठे आव्हान राहिले. कधी पैसा मिळतो पण टिकत नाही, कधी भरपूर प्रयत्न करूनही योग्य संधी मिळत नाही. पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने होत आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, नवीन ग्राहक आणि स्थिर नफा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून जेवढा पैसा जात होता तेवढ्यापेक्षा जास्त पैसा आता तुमच्याकडे येईल आणि स्थिर राहील. पैशांसोबत मानसिक समाधानही मिळेल, कारण आता तुमचं कष्टाचं ओझं कमी होईल. कुटुंबात जीवनात गेले अनेक महिने किंवा अनेक वर्ष तणावात होते, गैरसमजात होते, ते आता दूर होऊ लागतील. तुम्ही कुटुंबासाठी खूप केलं, पण अनेकदा तुम्हाला दुर्लक्ष झालं असं वाटत असेल. मात्र उपस्थिती बदलेल. तुमच्या कुटुंबाला तुमची किंमत जाणवेल. संवाद वाढेल, प्रेम आणि आपुलकी परत येईल. काहींना कुटुंबात नवीन सदस्यांचं आगमन होईल, तर काहींना जुने नाते तुटतील. नातेसंबंध जुळवण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्यासाठी कौटुंबिक सुख वाढवणार आहे. प्रेमसंबंध हे मकर राशीच्या आयुष्यात अनेकदा गुंतागुंतीचे राहतात. जास्त जबाबदारीमुळे किंवा भावनांना व्यक्त न केल्यामुळे प्रेम जीवनात अडथळे येतात. पण आता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. ज्यांच्या जीवनात अजून योग्य व्यक्ती आली नाही, त्यांच्यासाठी आता विश्व नवीन भेट घेऊन येईल. जे आधीपासूनच नात्यात आहेत त्यांचं बंधन अधिक घट्ट होईल. जोडीदाराला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल आणि एकमेकांचा विश्वास, प्रेम वाढेल. आता प्रेमसंबंध तुमच्यासाठी आधार आणि प्रेरणा ठरतील, ओझं नाही. आयुष्याच्या बाबतीत मकर राशीला खूप काळजी घ्यावी लागेल. सतत काम, ताण आणि जबाबदार यामुळे शरीर, मन थकून जायचं. पण आता गृहस्थिती आरोग्यासाठी अनुकूल आहे. जे लोक आजारपणाशी झगडत होते त्यांना बरे होण्याचा मार्ग मिळेल. शरीरात नवीन ऊर्जा येईल. मानसिक ताण कमी होईल. ध्यान, योग आणि अध्यात्माकडे तुमचं आकर्षण वाढेल आणि ते तुम्हाला अधिक निरोगी आणि आनंदी करतील. करिअरच्या बाबतीत हा काळ मकर राशीसाठी सुवर्णकाळ ठरेल. मकर राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी नेहमी दुर्लक्ष झालं, आता त्यात मान्यता मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील. काहींना तर परदेशात काम करण्याची संधीसुद्धा मिळेल. तुमच्या कौशल्याला आता जगभरात ओळख मिळू शकेल. आध्यात्मिकेकडे मकर राशीचे मन वेळेला. आयुष्यातल्या संघर्षामुळे तुम्ही आधीच मजबूत झालेला, पण आता तुम्हाला जाणवेल की खरी ताकद ही आतून येते. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवतील. विश्वासाकडून तुम्हाला सतत संकेत मिळतील की नाही योग्य मार्गावर आहार. प्रवासाचा योग दिसतो. हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल, तर तुमच्या आयुष्यात नवे अनुभव, नवीन लोक आणि नवीन संधी मिळेल. तर काहींना धार्मिक यात्रेचं सुख मिळेल. हे प्रवास तुमचा दृष्टिकोन विस्तृत करतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या मताला महत्त्व देतील. जिथे आधी तुम्हाला दुर्लक्ष केलं जायचं, तिथे आता तुम्ही केंद्रस्थानी राहाल. लोक तुम्हाला आदर्श मानतील. तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक स्वभावामुळे तुम्ही लोकांच्या हृदयात जागा बनवाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खास असणार आहे. अभ्यासात लक्ष लागेल. परीक्षांमध्ये यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करणाऱ्यांना योग्य संधी मिळेल. शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील.
तुमच्या बुद्धिमत्तेला योग्य भाव मिळेल. मकर राशीच्या जीवनात येणारा हा काळ नातेसंबंधाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जे लोक तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे आहात त्यांना आता अधिक जवळून समजून घ्याल. गेल्या काळात तुम्हाला कधीकधी स्वतःला एकटं वाटलं असेल, पण आता विश्वास तुमच्या आयुष्यात असे लोक अनेक जे तुमचं खरंच मन समजतील. अनेक वेळा तुम्हाला समजावत असेल की तुमचं कोणी ऐकत नाही, पण आता परिस्थिती वेगळी असेल. मित्रमंडळींमध्ये तुमची किंमत वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला मागतील. जे नातेसंबंध तुटले होते त्यांना सुधारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. एकीकडे जुने वाद मिटतील आणि दुसरीकडे नवी मैत्री जमेल. ही मैत्री आयुष्यभर साथ देणारी ठरेल. त्यामुळे त्या काळात मकर राशीच्या आपल्या मनातील कटुता सोडून दिली पाहिजे आणि नव्या दृष्टीने लोकांकडे पाहिलं पाहिजे. हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध करेल. मकर राशीच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की ते स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त असतात. कुटुंबानातलं मित्र यांच्यातील तुम्ही कितीतरी वेळा स्वतः इतरांवर इच्छाधारी आहात, पण आता काळ बदलत आहे. तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकाल. तुम्हाला कळेल की स्वतःसाठी केलेले काम हे महत्त्वाचं आहे. स्वतःला वेळ द्यायला तुम्ही सुरुवात करा. हेच तुम्हाला अधिक आनंदी आणि समाधानी करेल. जे लोक तुम्ही तुमच्यावर अवलंबून होते त्यांनाही तुम्ही स्वावलंबी बनायला शिकवाल. अशाने तुमचं ओझं हलकं होईल. तुमच्या आयुष्यातील काही अडथळे जे दीर्घकाळ टिकून राहिले होते ते आता हळूहळू दूर होतील. अनेक मकर राशीच्या लोकांना नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागला, कधी नोकरीत, कधी व्यवसायात, कधी नात्यात. पण आता विश्वाची ऊर्जा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. जे दरवाजे बंद होते ते आता उघडले. तुम्ही जे काम अनेक वर्षापासून अडकले होते ते पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल. तुमची मानसिक स्थितीही सुधारेल. आता तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल. तुम्ही जे कष्ट घेतलं, जे त्याग केलं त्याचं विश्वाने तुम्हाला फळ द्यायचं ठरवलं आहे. चांगलं केलं असेल कर्म तर त्याचं गोड फळ तुम्हाला मिळेल. वाईट केलं असेल तर त्यातून शिकायला मिळेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही कर्माची साखळी आहे आता संपली आहे आणि हे नवीन पर्व सुरू झाले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मकर राशीच्या लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.